दुःखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. हा असाच ठेवा. उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. जाणतिया होनी नेनतियाची गोडी, जाणतिया होनी नेनतियाची गोडी. आळिंगी आवडे करोनिया, उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. शिन घेवोनिया प्रेम देतो साठी, शिन घेवोनिया प्रेम देतो साठी. नवेचारे तुटे लाभ काहे, उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. तुका म्हणे असो अनाथ दुबळी, तुका म्हणे असो अनाथ दुबळी. आम्हासे तो पाळी पांडुरंग, उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. विठ्ठल दुःखाची साठी तेथे मिळे सुख, दुःखाची साठी तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. पायी संतांचे मस्तक असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक. पायी संतांचे मस्तक असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी पायी संतांचे मस्तक, पायी संतांचे मस्तक, पायी संतांचे मस्तक, पायी संतांचे मस्तक, पायी संतांचे मस्तक. असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक. पायी संतांचे मस्तक असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक. दुःखाची साठी, दुःखाची साठी तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरी पथ साधक जगद्गुरु तुकोबराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे आमच्या पंढरी रायाच्या दरबारामध्ये कसा आदान प्रदानात्मक व्यवहार घडतो, म्हणजे आपल्या मराठी मायबोलीत सांगायचं कसा साट्या लोट्याचा व्यवहार घडतो, आजच्या अभंगात तुकोबराय सांगतात. विठ्ठल दुःखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारोनी बाहे पालवितो. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय आमच्या पंढरी रायाच्या दरबारात कसा आदान प्रदानात्मक व्यवहार घडतो, आजच्या अभंगात तुकोबराय सांगतात. विठ्ठल या संपूर्ण मृत्यू लोकातील सर्व समाजाचं तुम्ही निरीक्षण करा. निरीक्षणा अंती तुमचे गोष्ट लक्षात येईल की मृत्यू लोकातील सर्व समाज व्यवहार प्रधान जीवन जगतोय. विठ्ठल मृत्यू लोकात जेवढे काही म्हणून जीव असतील, मृत्यू लोकात जेवढे काही म्हणून प्राणी असतील,
मृत्यूलोकात जेवढे काही म्हणून मानव असतील, मृत्यूलोकात जेवढे काही म्हणून साधू संत असतील, मृत्यूलोकात जेवढ्या काही देवदेवता असतील, ते सर्व जीव, सर्व प्राणी, सर्व मानव, सर्व साधू संत, सर्व देवदेवता मृत्यूलोकात आले आणि व्यवहाराच्या शाखेने बांधले गेले. मृत्यूलोकात आलाय, जीवनात व्यवहार नाही असा मानव मृत्यूलोकात नाही. मृत्यूलोकात आलाय, जीवनात व्यवहार नाही असा जीव मृत्यूलोकात नाही. मृत्यूलोकात आलाय, जीवनात व्यवहार नाही असा प्राणी मृत्यूलोकात नाही. मृत्यूलोकात आलाय, जीवनात व्यवहार नाही असा साधू मृत्यूलोकात नाही. मृत्यूलोकात येऊन व्यवहारात पडला नाही असा देव मृत्यूलोकात नाही. जीवापासून देवापर्यंत सर्वांना व्यवहाराच्या शाखेने बांधलेलं आहे विठ्ठल. महाराज तुम्ही मुद्दा मांडला की सगळ्यांना व्यवहाराच्या शाखेने बांधले. म्हणजे किती शाखा आहे आता मृत्यूलोकात व्यवहाराच्या? तर व्यवहाराच्या मृत्यूलोकात 3 शाखा आहेत. शाखा क्रमांक पहिली दातृत्व प्रधान व्यवहार, शाखा क्रमांक दुसरी ग्रहणत्व प्रधान व्यवहार आणि शाखा क्रमांक तिसरी आजच्या अभंगातली आदानत्व प्रधानत्व. म्हणजे काय? मराठी मायबोली सांगायचं तर साट्या लोट्याचा व्यवहार विठ्ठल. या तिन्ही शाखेचं थोडक्यात चिंतन करू. शाखा क्रमांक 1 मृत्यूलोकात एक वर्ग असा आहे की त्यांच्या जीवनात व्यवहार आहे, पण कोणता? दातृत्वाचा. एक वर्ग असा आहे की त्यांनी जन्मभर समाजाला दिलंय, समाजाने त्यांना काही द्या अथवा देऊ नका, पण ते मात्र समाजाला देत राहतात. म्हणजे असे किती जण आहेत? असे बरोबर 7च जण आहेत बघा. तुम्ही त्या 7 जणाला काही द्या नाही तर देऊ नका, जे हरी घाला नाही तर घालू नका, राम राम घाला नाही तर घालू नका, पण 7 जण मृत्यूलोकात असे आहेत की ते तुम्हाला सारखे देत राहतात. म्हणजे कोण कोण आहेत सांगा बरं त्यांची श्रेय नामावली. तर त्यांची श्रेय नामावली एका सुभाषितकाराने सांगितली. रवेश चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः एते परोपकारार्थम भुवी देवेन निर्मिताः. शास्त्रकार सांगतात 7 जण असेत की जे फक्त समाजाला देत राहतात. कोण कोण? त्यातला पहिला रवी. रवी म्हणजे दही घुसळायची रवी नाही बर का. रवी शब्दाचा अर्थ होतो सूर्यनारायण. सूर्यनारायण काय करतो? समाजाला देत राहतो. काय देतो? प्रकाशाचं साम्राज्य देतो. सध्या आपल्यावर सूर्य मावळल्यानंतर अंधाराचं साम्राज्य आलंय. मग या अंधाराच्या साम्राज्यातून आपल्याला पहाट कोण बाहेर काढतो? तर ज्ञानोबराय सांगतात अंधाराच्या साम्राज्यातून प्रकाशाच्या साम्राज्याकडे आपल्याला सूर्यनारायण नेतो, आपल्याला प्रकाशाचं साम्राज्य देतो. ज्ञानोबराय सांगतात सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे. मला इथे यायचं हे बघा दातृत्व व्यवहारामध्ये जगा राणी व दे प्रकाशाची. सूर्य समाजाला प्रकाश देतो. आज आपण सूर्याला तुम्ही नमस्कार घाला नाही तर घालू नका, सूर्याला तुम्ही अर्घ्योदक द्या अथवा देऊ नका, तरी सूर्यनारायण तुम्हाला प्रकाश देणार. देणार म्हणजे देणार वास्तविक पाहता, आणि तोही विनामूल्य देणार. व कसल्याही मूल्याची अपेक्षा ठेवत नाही. आता आपण हा लाईट विजेचा प्रकाश वापरतो. हा प्रकाश वापरत असताना आपल्याला मूल्य द्यावं लागतं, वीज बिल भरावं लागतं. तसं तुम्ही बिल भरीत नाही हे मला खात्रीने माहिती आहे म्हणा. आपण शासनाची वीज वापरतो तर बिल भरावं लागतं, पण सूर्यनारायणाचा एवढे दिवस प्रकाश वापरतो, कोणी बिल भरलंय का? विठ्ठल. तरी सूर्यनारायण. अरे विको काय लावला बाळा? विको लावू नको. सूर्यनारायणाला तुम्ही प्रकाश द्या अथवा देऊ नका, तरी सूर्यनारायण तुम्हाला प्रकाश दे. तुम्ही त्याला नमस्कार घाला अथवा घालू नका, तरी तुम्हाला तो प्रकाश देतो. जगा राणी व दे प्रकाशाची. आणि त्याच्या प्रकाशाची किंमत कधी कळते सांगू का? लाईट गेल्यावर. फक्त लाईट जा संध्याकाळी
सूर्य मावळावून लाईट जा, आणि मग माणसाला कळतं खरंच नुसती 10 मिनिटं लाईट गेली तर एवढा गोंधळ ओढतोय. जर सूर्याने 2 दिवस मुक्कामालाच ते कुठं राहिला, उगावलाच नाही, तर कसं व्हायचं माणसाचं महाराज. एकदम तर जेवायला बसला का पहिले 5 घास बायकोला भरायचा बघा. हो, पंचप्राणाच्या आवती, कारण त्याचे पंचप्राण तिथं गुंतलेले होते. रोज पहिले 5 घास बायकोला भरायचा आपल्या हाताने, आणि मग 6वा खायचा. एक दिवस त्याची सासूबाईच मुक्कामाला आली, आणि तिला काय माहिती आपल्या जावयाचा नित्य नियम काय म्हणून. आणि जिथं जिथं बायको बसायची ना जेवायला, तिथंच सासू बसली, आणि ताटही वाढलं. आपली मुलगी पाणी आणायला गेली, याची बायको गडी मोबाईल पाहता आला, आणि मोबाईल पाहता पाहता तिथं कोण बसले नेहमीच्या जागेवर त्याला काय माहिती. त्याला वाटलं आपली पप्प्याचीच आई बसलेली. बसला, बसल्यानंतर नेमका घास उचलला, आणि आता तिकडं घालायचं मोबाईल ठेवून पाहायचं तर नेमकी लाईट गेली बघा.